मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। राज्यभरात बैलपोळ्याचा उत्साह। शेतकऱ्यांनी सर्जाराजाला सजवत गावागावात मिरवणूक काढली। नैवेद्य दाखवत मोठ्या उत्साहात पोळा सण साजरा। अमरावतीत रवी राणा आणि नवनीत राणांकडून पोळा सण साजरा। राणा दाम्पत्याने सर्जाराजाची पूजा करत नैवेद्य भरवला, तर शेतकऱ्यांना बैलपोळा सणाच्या दिल्या शुभेच्छा। जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये आमदार चंद्रकांत पाटील यांनी साजरा केला बैलपोळा। बैलांची सपत्नीक पूजा करत बळीराजाला सुखी समृद्धी ठेवण्यासाठी केली प्रार्थना। जळगावच्या जामनेरमध्ये बैलपोळ्यानिमित्त गिरीश महाजनांनी सपत्नीक बैलजोडीचं पूजन केलं। महाजनांकडून बैलाला गोड नैवेद्याचा घास भरवत बैलपोळा सण साजरा। धाराशिवमधील भाटशिरपुरात बैलपोळा सणावर मनोज जरांगेंची छाप। शेतकऱ्यांना बैलाच्या पाठीवर मनोज जरांगेंचं चित्र रेखाटत एक मराठा लाख मराठाची घोषणा लिहिली। शेतकऱ्याकडून बैलपोळ्याच्या माध्यमातून मुंबईत होणाऱ्या आंदोलनाला येण्याची साथ। बार्शी तालुक्यातील जवळगावमध्ये पोळा उत्साहात साजरा। बैलांच्या मिरवणुकीला सुरुवात, तर नुकसान भरपाई देण्याची अविनाश कापसे या शेतकऱ्याची मागणी। हिंगोली जिल्ह्यात पोळा उत्साहात साजरा। शेतकऱ्यांनी सर्जाराजाला पारंपरिक पद्धतीने झूल टाकून गावातून मिरवणूक काढली। नैवेद्य दाखवून पोळा सण साजरा। बीडच्या परळीत बैलपोळ्याचा उत्साह। ढोलताशाच्या गजरात मिरवणूक, बैलाच्या पाठीवर झूल, रंगीबेरंगी साज करत बैलपोळा आनंदात साजरा। शिर्डीच्या साई मंदिरातही बैलपोळ्याचा उत्साह। बैलाची प्रतिकात्मक मूर्ती साई समाधीवर ठेवून नैवेद्य दाखवत विधिवत पूजन आणि आरती। गोंदिया जिल्ह्यात भर पावसात गावागावात पोळा उत्साहात साजरा। शेतकऱ्यांनी सर्जाराजाप्रती व्यक्त केली कृतज्ञता, बैलांचं केलं पूजन। कमरगाव इथल्या शेतकऱ्यांनी सजवलेली बैलजोडी ठरली आकर्षणाचा केंद्रबिंदू। विदर्भात उद्या तान्हा पोळा साजरा केला जाणार। तान्हा पोळ्यासाठी नागपूरच्या बाजारात विक्रीसाठी 8 फूट उंच आणि 5 फूट लांबीचा 4,71,000चा लाकडी बैल दाखल। बैलाला पाहण्यासाठी आणि सेल्फीसाठी नागपूरकरांची मोठी गर्दी। गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांना टोलमाफी। सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांची घोषणा। 23 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर या कालावधीत मुंबई बंगळुरू आणि मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर टोलमाफी असणार। गणेशोत्सव या राज्य महोत्सवाअंतर्गत भजनी मंडळांना भांडवली अनुदानासाठी 25,000 मिळणार। राज्यातील 1,800 भजनी मंडळांना भजन साहित्य खरेदीसाठी अनुदान मिळणार। सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांची घोषणा। पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणुकीचा वाद मिटला। मानाचे गणपती सकाळी 9:30 वाजता विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणार। विसर्जन मिरवणुकीत ढोलताशा पथकं कमी केली जाणार। नंदुरबार शहरातील सुप्रसिद्ध बाबा गणपतीची तयारी जोमात। कोणतेही साचे न वापरता 1894 पासून तयार केली जाते गणरायाची सुबक मूर्ती। जळगावात मुस्लिम कारागीर घडवतोय गणेश मूर्ती। मुस्लिम कारागिराचा रंगकाम करतानाचा व्हिडिओ व्हायरल। रहीम शेख असं गणेश मूर्तींना रंगकाम करणाऱ्या कारागिराचं नाव। मागच्या 40 वर्षापासून करतायत काम। नाशिकमध्ये शाडूच्या मूर्ती बनवण्याचा विक्रम। 120 शाळांमधील तब्बल 16,000 विद्यार्थ्यांनी बनवल्या मूर्ती। विक्रमाची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद। अहिल्यानगरमधील राजुरात कारागिरांमध्ये गणेश मूर्ती बनवण्याची लगबग। कच्च्या मालाच्या किमतीत 20 ते 25% वाढ झाल्यानं गणेश मूर्ती महागल्या। मूर्तीकारांची माहिती। गणेशोत्सवानिमित्त सिंधुदुर्गात डेकोरेशन साहित्य खरेदीसाठी दुकानांमध्ये गर्दी। डेकोरेशनच्या विविध साहित्यामुळे बाजारपेठ सजली। मुंबई नाशिक महामार्गावर कंटेनरचा अपघात। शहापूरच्या वेहलोली फाट्यावर कंटेनर चालकाचं नियंत्रण सुटलं। अपघाताचा व्हिडिओ समोर।
अहिल्यानगरच्या नेवासा तालुक्यातील शेतकऱ्याची कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या. वडुळे गावातील बाबासाहेब सरोदे यांची कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या. आत्महत्येपूर्वी मोबाईलवर व्हिडिओ रेकॉर्ड करत शेतकऱ्याकडून व्हायरल. अहिल्यानगरच्या नेवासात कर्जबाजारीपणाला कंटाळून आणखी एका शेतकऱ्याची आत्महत्या. कर्जाचा डोंगर आणि शेतीसाठी पैसे नसल्यानं आत्महत्या. जिल्ह्यात गेल्या 8 दिवसात 2 शेतकऱ्यांच्या आत्महत्या. या आत्महत्या नाही तर सरकारी धोरणानं घेतलेले बळी. प्रहार संघटनेचा आरोप. बीडच्या परळी तालुक्यातील नंदागवळातील तरुणाची गळफास घेत आत्महत्या. श्रीनाथ गोविंद कराड असं तरुणाचं नाव. राहत्या घरी गळफास घेत केली आत्महत्या. पुण्यातील मुळशीमध्ये मुलखेड गावातील विविध पक्षातील तरुण कार्यकर्त्यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत पक्षप्रवेश. राष्ट्रवादीचे मुळशी तालुकाध्यक्ष अंकुश मोरे यांच्या नेतृत्वात आणि आमदार शंकर वांडेकर यांच्या हस्ते पक्षप्रवेश संपन्न. नाशिक शहरात रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे नाशिककर हैराण. ठाकरेंच्या शिवसेनेकडून खड्ड्यांविरोधात बॅनरबाजी. गोंदियात पुजारी टोला धरणाचे 6 गेट 1 फूट उंचानं उघडले. 5237 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. गोंदिया जिल्ह्यात पावसाची दमदार बॅटिंग. पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा. पिकांनाही जीवनदान. पंढरपुरात चंद्रभागा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ. चंद्रभागा नदीनं धोक्याची पातळी ओलांडली. उजनी आणि वीर धरणातून पाण्याचा विसर्ग. पंढरपूर मंगळवेढा मार्गावरील पूल पाण्याखाली. इचलकरंजीत पंचगंगा नदीची पाण्याची पातळी 69 फुटांवर. कटके गल्ली आणि शेळके गल्लीमध्ये पुराचं पाणी. 12 कुटुंब स्थलांतरित. 45 जनावरं छावणीत. नाशिकच्या नांदूर मध्यमेश्वर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरूच. गोदाघाट परिसरातील गावांना सतर्कतेचा इशारा. नाशिक जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला. भुसावळच्या हातनुम धरणाचे 10 दरवाजे पूर्णपणे उघडले. विदर्भात पावसाचा जोर कायम असल्यानं धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाण्याची आवक कायम. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. जळगावच्या 40 गावातील डोंगरी नदीवरील 2 धरणं ओव्हरफ्लो. वैठाणनंतर कोतगाव धरणही 100% भरलं. कोतगाव धरणातून मुदखेड धरणात विसर्ग सुरू. लातूरच्या मन्याड नदीच्या पुलावरून गावकऱ्यांचा जीवघेणा प्रवास सुरू. पुराच्या पाण्यात पूल वाहून गेल्यानं जीव धोक्यात घालून प्रवास. शेणकुळ, खंडाळी, सोमठाणा गावांना पूल नसल्यानं त्रास. TV9 मराठीच्या बातमीनंतर नंदुरबारच्या अक्कलकुवा तालुक्यातील विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास थांबला. केलखडीच्या विद्यार्थ्यांचा झाडाच्या फांदीवरून शाळांमध्ये जात असतानाची बातमी समोर आल्यानंतर मुख्यमंत्री आणि जिल्हा प्रशासनाकडून साकव पुलाची उभारणी. 8 दिवसांनंतर अमरावती शहरासह ग्रामीण भागात पावसाची उघडीप. सतत पडलेल्या पावसामुळे जिल्ह्यात शेतीचं प्रचंड नुकसान. मात्र पावसामुळे जिल्ह्यातील धरणांमधला पाणीसाठा वाढला. मुंबई गोवा महामार्गावर तरुणाचा 450 किलोमीटर पायी चालत आंदोलन. 17 वर्षापासून रखडलेल्या महामार्गाच्या कामाविरोधात चैतन्य पाटील या तरुणाचं आंदोलन. प्रशासनाच्या दुर्लक्षासंदर्भात सवाल. मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस. मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत. यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी.